नारायणगिरीजी महाराज की जय। ब्रह्मलीन दत्ताबा खानवेलकर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म भास्करगिरीजी महाराज की जय। विठाला 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 विठाला। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। नमो भगवते वासुदेवाय। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं। नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूपं। नमो नारायणगिरे ब्रह्मस्वरूपं। नमो नारायणगिरे ब्रह्मस्वरूपं। विठाला विठाला विठाला। रामकृष्ण हरी। श्रावण मास निमित्ताने हरिहर केशव गोविंद मंदिर उक्कलगाव या ठिकाणी चालू असलेल्या या निष्काम प्रवचन सेवा आणि या सेवेसाठी सकाळची आणि संध्याकाळची सेवा ही सातत्याने चालू आहे। सकाळच्या सेवेसाठी आपण सध्या 12वा अध्याय आपण घेत आहोत आणि या 12व्या अध्यायातील 19वा श्लोक आज आपण बघणार आहोत। काल आपण संतुष्ट सतम योगी यतात्मा दृढ निश्चया मय्यार्पित मनोबुद्धी योमद भक्त समे प्रिया। त्यानंतर यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समेप्रिया। समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता। तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्। अनिकेत स्थिर मतीर भक्तिमान मे प्रियोनर। आज आपण तुल्य निंदा स्तुतिर मौनी संतुष्टो येन केनचित् हा श्लोक पाहणार आहोत। तुल्य निंदा स्तुतिर मौनी। स्तुती आणि निंदा या दोन्ही गोष्टी तो भक्त जो आहे ज्ञानी भक्त समान मानतो। नाथ महाराजांची किती निंदा केली, तुकाराम महाराजांची किती निंदा केली, ज्ञानेश्वर माऊलींची निंदा, अनेक प्रकारांनी। आता त्या कथा आपल्याला घ्यायला वेळ नाही, आपण दुसऱ्या प्रवचनात एक एक कथा ती घेणार आहोत। समाज या दोन्ही प्रकारचा असतो।
जसं दैवी आणि संपत्ती विभाग योगा हा षोडशोध्याय 16वा अध्याय, त्याच्यात दैवी संपत्ती सांगितलेली, दैवी गुणी लोक असणारे आणि आसुरी असणारे. तसे निंदा करणारे आणि स्तुती करणारे दोन्ही आहेत. आपल्याला चांगलं म्हणणारे लोक आहेत जगामध्ये आणि आपल्याला वाईट म्हणणारेही आहेत. पण जेवढे वाईट म्हणणारे आहेत तेवढं चांगलं असावं. चांगलं आहे, वाईट म्हणलेलं खूप चांगलं असतं. कारण की त्याच्यामध्ये काय होतं, आपले दोष बरोबर आपला दोष आपल्याला दिसतो. निंदा करणार कशामुळे निंदा केली बरं आपली, कशामुळे आपल्याला बोलतात लोक. मग आपले जरी 2 डोळे जगाकडे असले तर जगाचे 1000 डोळे आपल्याकडे असतात. जग 1000 डोळ्याने आपल्याकडे पाहत. मग आपल्याकडून चूक व्हायला नको, आपलं पाऊल असं योग्यच पडलं पाहिजे. बांधावरून चालताना बरोबर तेवढी जागा असते, तेवढ्या जागेवरून चालावं लागतं बांधावरून. आणि पाऊस पडलेला आहे आणि बांधावरून त्याला चालायचं सांगितलं तर तो तेवढ्याच जागेवरून बरोबर शेतकरी असेल तर चालतो. पण दुसऱ्या माणसाला चालायचं सांगा बरं त्याला त्या मार्गाने. तो 2 पाऊल गेला का घसरून पडल्याशिवाय राहणार नाही. खरा शेतकरी असेल तर किती पाऊस पडलेला असो काय असो, ते बरोबर अगदी त्याच दिशेत तो बरोबर चालणार, तो घसरणार नाही. तसं आहे. जो माणूस दोरीने नेहमी चालतो, सतत चालतो, त्याला घसरायचा प्रश्न येत नाही. तो सरळ मार्गाने चालत असतो. किती लोकांनी निंदा केली, लोकांनी कोणी काही केलं, लोकांनी स्तुती केली, लय तू चांगला. डोंबऱ्याचा खेळ आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. डोंबऱ्याच्या खेळात दोरी फक्त चांगलेली असते, असे 2 बाजूला बांबू असतात आणि तो डोंबारी किंवा ती लहान मुलगी त्याच्यावर चढून त्या दोरीवरून बांबू हातात घेऊन बरोबर बॅलन्स साधून जाते या कडाच्या त्या कडात. मग आता त्या दोरीवरून चालत जायचं या कड्याच्या त्या कड्याला सोपी गोष्ट आहे का? ती गोष्ट सोपी नाही. पण तिथं कसा बॅलन्स साधायचा, तिच्या हातात बांबू दिलेला असतो, त्या बांबूवरती बॅलन्स बरोबर करून बरोबर ती चालते. तसं योगी आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, ध्यानी, जपी, तपी, साधू पुरुष, सत्पुरुष. पण हा जो ज्ञानी भक्त आहे, भगवंत म्हणतात, याने बरोबर बॅलन्स साधलेला आहे. काय साधला बॅलन्स? तर तो माझं नामस्मरण करतो, तो चुकत नाही. माझं नाव घेत असतो आणि त्याचं कर्म करत तो चाललेला असतो. रामकृष्ण हरी जय जय राम. कोणत्याही कामात विठ्ठलाचं नाव घेतो. जनाबाईची लुगडी धुतली, काय काय नाही केलं, जात्यावर दळू लागला. अहो लुगडं धुवायचं काम जनाबाईचं. हा, आपल्याला लुगड्याला हात लावू देत नाही. नाही तुम्ही नका. हा, आपण हात लावत नाही. पती पत्नीचं किती प्रेम असतं तरी पण नाही हात लावू देत ती. पण देवाने ते प्रेम वेगळं होतं, त्या पलीकडचं होतं प्रेम. हा, फार प्रेम वेगळं होतं भगवंताचं. कोणत्या कोणत्या संतांचं काय केलं नाहीये. चोखोबाच्या बाळणपण त्याने केले मंडळीचे, पत्नीचे. हो, तुकाराम महाराजांचं काय केलं नाही.
एकनाथ महाराजांचं काय केलं नाही? ते कंड्या म्हणून घरी राहिले, सर्व कामं करायचे. तो तिथे आहे ना, भगवंत आहे ना करणारा सगळं. आणि आपल्याला काय फार धन संपत्ती द्यायला पाहिजे देवाने, लय मोठं व्हायला पाहिजे काय, असं काही नाहीये. सुखी समाधानी ठेवलं एवढं सगळ्यात महत्वाचं असतं जीवनामध्ये. जीवनामध्ये किती करोड रुपये मिळाले म्हणजे समाधानी होताल, किती सुखी होताल? नाही होऊ शकत. सुखी होण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात. आपण असंच केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, आपल्याला सुख प्राप्त होईल, आहे की नाही? मग ज्या लोकांकडे भरपूर धन संपत्ती हो, आपण जर त्याच्याबरोबर राहिलं आपल्याला दिलेले पैसे मिळतील का? काय काय पैसे मिळतील? दुःखच आहे ती माईक. दुःखाची राहून पहा. ज्याच्याकडे करोडो रुपये आहेत, पडलेले आहेत, आगीतून उठून फुफटच पडल्यासारखी अवस्था होते. मग भगवंताची भक्ती जी आहे, भगवंताचं प्रेम जे आहे, याच्यामध्ये सुख आहे. हे काय आहे हे त्याच्यात गेल्याशिवाय कळणार नाही. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही असं म्हटलंय. तसं भगवंताची खऱ्या भक्तीमध्ये जा, डुप्लिकेट भक्ती नको. प्रेम द्या भगवंताला, आळवणी करा देवाची, खरं मनापासून करा, वरचेवर नाही. म्हणून भगवंत म्हणतो मला तुझं मन दे, तुझं चित्त दे मला. पण आपण मन भगवंताला देत नाही, चित्त देत नाही. आपण देवाला काय करतो? पेढे आणतो, तोच त्याचा अर्धा पेढा तोंडात घालतो. त्यालाही मुंगळे लागत आहेत. दिलं देवाला पेढे पावशेर, बाकीचे हडप इकडं संपले. लोकांना दिला, कोणाला नाही दिला, चालले. आणि म्हणत नाही देवा हे सगळं तुझ्यासाठी आणले, घे तू स्वीकार. नाही देणार. मंदिरात दर्शनाला गेल्यावर करोडो रुपये मागल, एवढं हे होऊ दे, ते होऊ दे, ते असं दे, तर अमकं दे, दमकं दे. आणि खिशात हात घालून पैसे टाकायची वेळ आले की सुट्टे पैसेच नाही हो. काय करावं आता? 10 रुपये असले का सुट्टे मागवतो दुसऱ्याला रे, आणि देवाला मागवतो किती? अशी भक्ती आपली आहे की नाही? म्हणून त्याचं जे आहे ते त्याला द्यायचंय. शेवटी काय आपल्या बरोबर येत नाही. खाली हात आया खाली हात गया असं लोक म्हणतात, पण तसं नाहीये. माणूस खाली हात येत नाही आणि खाली हात जातही नाही. येताना काहीतरी घेऊन येतो आणि जाताना काहीतरी घेऊन जातो.